नमस्कार, कसे आहात आपण? नक्कीच छान असाल. आज परत एकदा तुमच्यासाठी नवनवीन ट्रिक्स आणि टूल्स घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही ट्रिक्स अशा आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगाला येणाऱ्या आहेत. चला तर पाहूया आजची पहिली ट्रिक. आजची आपली पहिली ट्रिक अशी आहे, ब्रेसिनवर काय होतं, पांढरे पांढरे डाग पडतात. कारण हे डाग दिसायला खूप बेकार दिसतात. आपण काय करतो, हे घासणी वगैरे घेतो आणि असेच ठेवत असतो. यासाठी आपण एक छोटंसं काम करणार आहोत. आपल्या घरी असे प्लास्टिकचे कंटेनर असतात. ते प्लास्टिकचे कंटेनरचा आपण आज अगदी आगळा वेगळा उपयोग करणार आहोत. आपण काय करतो, ह्या कंटेनरमधले पदार्थ काढून घेतले की हा कंटेनर इकडे तिकडे फेकला जातो. हे असं न करता आपल्याला काय करायचं आहे, एक काटेरी चम्मच घ्यायचा आहे आणि तो गॅसवर थोडासा गरम करून याला 5-6 ठिकाणी असे छिद्र पाडून घ्यायचे आजूबाजूने वगैरे. आणि हे छिद्र पाडून घेतल्याच्या नंतर अगदी टाकाऊपासून टिकाऊ असे आपण एक टूल बनवणार आहोत. हे मी 3-4 ठिकाणी छिद्र पाडून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करू शकता. इथं तुम्ही कुठलाही प्लॅस्टिकचा डब्बा वापरू शकता. हे असे विकत आणलेलेच कंटेनर नाही तर अगदी वाया गेलेला डब्बासुद्धा आपण इथं वापरू शकतो. असे छिद्र पाडून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी घासणी असते, जी आपण साबणामध्ये जर ठेवली तर ते साबण पूर्णपणे असं विरघळून जातं आणि पातळ पातळ बनतं. त्यापेक्षा आपण जर ही घासणी जी आहे ती अशा कंटेनरमध्ये जर ठेवली तर याच्यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा गळून जातं. घासणीमध्ये बुरशीसुद्धा लागत नाही, किडेसुद्धा होत नाही आणि आपण आपलं साबणसुद्धा अगदी व्यवस्थित राहते. ब्रेसिनला डागसुद्धा पडत नाही. अगदी जशाला तसं क्लीन ब्रेसिन राहतं. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि आपण टाकाऊपासून एक टिकाऊ अशी वेगळी अशी नवीन वस्तू तयार करू शकतो. यानंतरची आपली ट्रिक आहे की आपण गावाकडून या पद्धतीनं बॉटलमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तूप आणत असतो. पण हेच जर प्लॅस्टिकचा डब्बा जर आपण गॅसवर पकडला तर तो प्लॅस्टिकचा पिघळतो आणि त्या बॉटलचा आकार तर पूर्णपणे वेगळा होतोच, पण त्या प्लॅस्टिकचं काही ना काही पिघळल्यामुळं त्याचं जो सत्व असतं ते आपल्या पदार्थामध्ये, तुपामध्ये, ऑइलमध्ये वगैरे उतरल्याशिवाय राहत नाही. आपल्याला एक छोटीशी ट्रिक पाहायची आहे इथे. आपण इकडनं तिकडनं विकत जरी आणलं तूप तरी असं आपल्याला डब्यात कोणी न देता बॉटलमध्ये भरून देत असतं. कारण हे एक प्रकारचं आपल्या खेड्यातल्या लोकांचं हे माप असतं. कारण अर्ध्या लिटरची बॉटल म्हणजे अर्धा किलो तूप भरतं असं त्यांचा एक समज असतो. तर ह्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तूप आणल्याच्यानंतर आपण सकाळी पाणी आंघोळीसाठी गरम करत असतो. ह्या गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला एक 5 मिनिटासाठी ही बॉटल अशीच ठेवून द्यायची आहे. पूर्णपणे तूप जे आहे ते मिल्ट होतं आणि आपल्याला गॅसवर बॉटल गरम करण्याची अजिबात गरज पडत नाही. आपण हिवाळ्याच्या दिवसामध्ये ऑइलसुद्धा याच पद्धतीने गरम करत असतो. घट्ट झालेलं ऑइल आपल्याला बोटाने घेता येत नाही. खोबरेल तेल जास्त ते बोटाने घेता येत नाही, म्हणून आपण असंच पाण्यामध्ये गरम करत असतो. तर तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर आपण तुपाचं जे आहे ते तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे तूप पातळ झालेलं आहे. आपण या पद्धतीनं गरम केल्याच्या नंतर आपण बॉटलमध्ये किंवा आपल्या घरच्या भांड्यामध्ये, डब्यामध्ये, कॅटलीमध्ये आपण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं आपण काढू शकतो, जेणेकरून आपल्याला त्रासही होत नाही आणि आपलं झटपट काम घंटो का काम मिनटो में म्हटल्यासारखं झटपट होत असतं. हे जर आपण उन्हाला ठेवलं तर एक दिवस तरी ते बाहेर ठेवावं लागतं. कुत्रे, मांजर तसेच मुंग्याची सुद्धा भीती असते. म्हणून आपण असं गरम पाण्यामध्ये जर तूप टाकलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होतो. आपली यानंतरची ट्रिक आहे, जे मुलं बॅचलरमध्ये राहतात किंवा आपण कधी प्रवासाला वगैरे निघत असतो तर सोबत आपल्या कोळपाट बेलणं अजिबात नसतं. म्हणून आज आपण बिना कोळपाट बिना बेलण्याच्या पोळ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. मी इथं काय केलेलं आहे, कणिक घेतलेली आहे. कणकीच्या उंडाला आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे आपण लावायचं पीठ असतं, लावायची कणिक असते, ती अगदी चांगल्या पद्धतीने लावून घ्यायची आहे. त्यानंतर कितीही बॅचलर लाईफमध्ये जरी असलं तरी रूमवर आपल्या 1 ते 2 ताटं असतातच. तर हे ताटाला काय करायचं आहे, ताट एक असं पालतं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यावर पोळीचा जो उंडा आपण केलेला आहे तो ठेवायचा आहे. फक्त एवढी काळजी घ्यायची की पीठ बरोबर आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि असं इक्वल पद्धतीनं आपल्याला असं गोल गोल जर फिरवलं तर अगदी खूप छान पद्धतीनं गोल गोल पोळी तयार होते. कितीही पोळ्या करायचा कंटाळा जरी आला आणि जर समजा रूमवर राहत असलो तर भात खाऊन खाऊन कंटाळा येत असतो, पोळी खायची इच्छा होतच असते. म्हणून आपण या पद्धतीनं पोळ्या अगदी छान पद्धतीनं बनवू शकतो. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. अगदी कुठलाही त्रास न होता आपण जास्तीत जास्त पोळ्या या पद्धतीने बनवू शकतो. नक्कीच मुलांना किंवा आपण प्रवासात निघालो तर ही ट्रिक कामात येऊ शकते. आपण जर समजा आपल्या घरीसुद्धा कधी कधी कंटाळा आला तर आपण या पद्धतीने पोळ्या बनवू शकतो. आपण इथे पिठाच्या ठिकाणी आपण तेलसुद्धा लावू शकतो. तेल लावल्यावर तरी ह्या तेल लावलेल्या पोळ्या लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा खूप छान आवडतात. तर या पद्धतीने आपण पोळी
तयार झालेली आहे. तेल लावून पोळी कशी बनवायची हे सुद्धा मी थोडंसं दाखवून देते. आपल्याला उंड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या आपण जसं पीठ लावलं होतं त्याच पद्धतीनं उंडा थोडासा मोठा करून हाताने आपल्याला दुसरं ताट घ्यायचं आहे आणि दुसरं ताट असंच इक्वल पद्धतीनं त्यावर फिरवायचं आहे, जेणेकरून आपली पोळी जी आहे ती अगदी गोल गोल आणि खूप छान बनते. इथं तर पीठ आपण तेल जर लावलं तर पोळी चिटकतसुद्धा नाही आणि आपण हातावर सुद्धा अगदी व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने घेऊ शकतो. नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. तेल लावलेली पोळीसुद्धा खूप छान बनते. अगदी पोळपाट किंवा बेलण्याची सुद्धा अजिबात इथे गरज पडत नाही. या पद्धतीने बनवलेल्या पोळ्या अगदी खायलासुद्धा रुचकर छान लागतात आणि आपण व्यवस्थित त्याला भाजूसुद्धा शकतो. अगदी खूप छान पद्धतीने ह्या पोळ्या बनतात. तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मलाही माहिती होईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. या पद्धतीने मी पोळी भाजून घेतलेली आहे. हे मी फुलका बनवलेला आहे. आपण इथं तेलाचे सुद्धा पोळ्या बनवू शकतो. तर आमच्या विदर्भामध्ये जास्त फुलका चालत असतो, म्हणून मी फुलका बनवून घेतलेला आहे. तुम्ही पाहतात पूर्णपणे पोळी टम्म फुगून तयार झालेली आहे. आपली यानंतरची ट्रिक सगळ्यांना उपयोगाची अशी येणार आहे, कारण आपण रोज पोळ्या बनवत असतो आणि पोळ्या बनवल्याच्या नंतर आपल्या घरी काय होतं, आपण पोळी डब्यामध्ये पोळ्या ठेवतो. पण असं न करता आपल्या सगळ्यांच्या घरी अशी चाळणी असते. ही चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि एखादं आपल्या घरी मोठं असं बाऊल असतं, त्या बाऊलच्या वर ही चाळणी ठेवायची आहे, जेणेकरून ते जो गरमपणा वाफ असते ती पूर्णपणे चाळणीतून खाली निघून जाते आणि बाऊलच्या वर जे आपण चाळणी ठेवली आहे त्यामध्ये पोळ्या अगदी व्यवस्थित राहतात. कारण पोळी डब्यामध्ये जर पोळ्या ठेवल्या तर बुडातली जी पोळी असते ती अगदी ओली होऊन जाते आणि त्याचा काही 3-4 तासातच वास यायला लागतो. रोज आपली 1-2 पोळ्या अशा खराब होत असतात आणि अशा आपल्या पोळ्या खराब होऊ नये आणि आपल्या पोळ्यासुद्धा अगदी नरम राहाव्यात आणि व्यवस्थित आपल्याला सगळ्या पोळ्या खाता याव्यात, यासाठी एक छोटीशी ट्रिक ही आहे की आपण ह्या चाळणीमध्ये अशा पोळ्या टाकायच्या आहे, जेणेकरून आपल्याला एकही पोळी खराब होत नाही आणि सर्व पोळ्या ज्या असतात त्या आपल्याला व्यवस्थित खाता येतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण म्हणतच असतो. त्याच पद्धतीनं अन्न अजिबात वाया जाणार नाही आणि अन्न वाया घातलं पण नाही पाहिजे. या पद्धतीने नक्कीच पोळ्यांची वाफ गेल्याच्या नंतर आपण डब्यामध्ये पोळ्या पॅक करू शकतो. नक्की ट्राय करून पहा. आजची एखादी जरी ट्रिक्स आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे अगदी निःशुल्क असतं. लवकरच भेटूया एखाद्या नवीन ट्रिक्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप